पाणिर्मधुरो पादो मधुरो नृत्यम मधुरम सख्यम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. खूप सुंदर अशी ही रचना आहे. अनेक ठिकाणी आपण ऐकली पण असेल. आता आपण या तिसऱ्या स्कंदातील तिसऱ्या अध्यायाकडे प्रवेश करीत आहोत. आतापर्यंत आपण बाललीला पाहिल्या. आता भगवंताच्या अन्य लीला ज्या आहेत त्याचंसुद्धा वर्णन उद्धव या ठिकाणी विदुरासाठी करीत आहेत. उद्धव म्हणतात की आपल्या मातापित्यांना सुखी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे मथुरेमध्ये गेलेले आहेत. म्हणजे आता पुन्हा ती कथा लक्षात घ्या. अक्रूर तिकडे गेले, त्याने यांना बोलावलं आणि मग हे दोघे त्या रथात बसून अक्रूराने त्यांना इकडे आणलेलं आहे आणि श्रीकृष्ण आणि बलराम हे मथुरेमध्ये आलेले आहेत. लहान लहान गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या पुढे पुन्हा येणारच आहेत. सगळ्या शत्रूंचे स्वामी अशा कंसाला मारलं. आता थोडक्यात आपण पाहतो या गोष्टी. कुवलयापीठ झाला, चाडूर झालं, मुष्टिक झालं आणि मग शेवटी त्या सिंहासनाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या चढून भगवंत वर गेलेले आहेत आणि त्या कंसाला म्हणजे प्रत्यक्ष आपल्या मामालाच खाली ओढलेलं आहे आणि त्यांचे प्राण घेतलेले आहेत. पुढे हे सगळे झाल्यानंतर सांदीपनी ऋषींचा आश्रम उज्जैनच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे. मी 40-50 वर्षापूर्वी तिकडे जेव्हा होतो इंदोर विद्यापीठामध्ये काही दिवस प्राध्यापक म्हणून, तर त्यावेळेस या ठिकाणी मुद्दाम गेलो होतो. सगळ्या त्या ठिकाणच्या अनेक क्षेत्रांचं दर्शन या उज्जैनमधलं घेतलं आहे. जवळपास 17-18 ठिकाणं फार महत्त्वाचे आहेत. त्यावेळेस फक्त गुरुचरित्र हा एकच ग्रंथ मला माहीत होता आणि भगवंताचं हे कृष्णाचं किंवा भागवत याबद्दलचं काही ज्ञान नव्हतं. पण त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला आणि या सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये म्हणजे 40-50 वर्षापूर्वी जेव्हा मी गेलो तेव्हासुद्धा निसर्ग इतका सुंदर होता की कृष्णाला जाऊन 5000 वर्ष झाली असं वाटतसुद्धा नव्हतं. इतका सुंदर आणि निसर्गरम्य असं ते ठिकाण आहे त्या ठिकाणी. म्हणून या सांदीपनीच्या गुरुकुलामध्ये ही सगळी मुलं जेव्हा शिकली तेव्हाचाही पुन्हा गोष्ट भगवंतांना आठवली, या ठिकाणी उद्धवांना आठवली आणि ते म्हणतात तिथलं सगळं अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना सांदीपनी ऋषींना काय द्यावं म्हणून गुरुमातेने सांगितल्याप्रमाणे त्यांचा मृतपुत्र जो आहे तो पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून जो होता तो त्याने परत आणून आपल्या गुरूंना अर्पण केलेला आहे. ही गोष्टसुद्धा त्यावेळेस आठवली. पुन्हा एक आठवण झाली की भीष्मक राजा, आपण सगळे विदर्भात असलेले भाग्यवान आहोत की या भीष्मक राजाचं मूळ ठिकाण जे आपले कौंडिण्यपूर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि हीच पूर्ण कथा त्या ठिकाणी पंढरपूरला गोपाळपूर जो भाग आहे त्यामध्ये ते टेकडीसारखा भाग आहे. तिथेसुद्धा हे सगळ्या मूर्तिशिल्प त्या ठिकाणी आहेत. भगवंताच्या त्या विवाहाचे सुद्धा प्रतिकृती त्या ठिकाणी केलेल्या आहे. पंढरपूरमध्ये आहे. भीष्मक राजाची कन्या जी आहे रुक्मिणी, तर हिच्या विवाहाच्या निमित्ताने रुक्मी आणि शिशुपाल हे सगळे त्या ठिकाणी आलेले होते. रुक्मीला ही शिशुपालाला द्यायची होती पण त्यावेळेस भगवंताने त्या ब्राह्मणाचं जे पत्र घेऊन रुक्मिणीने पाठवलं होतं त्याच्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी आले आणि तिचं हरण केलेलं आहे. पुढे 7 बैल जे आहेत त्यांना एकाच दोरीने वेसण घालून तो पराक्रम भगवंताने केलेला आहे आणि ते पाहून नागनजिती किंवा सत्यभामा हिचा विवाह भगवंताशी झालेला आहे आणि त्याच सत्यभामेला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष म्हणजे पारिजात हा सुद्धा भगवंताने आणून दिलेला आहे. पुढे कथा येते भौमासुराची येते. त्या भौमासुराला सुद्धा मारून त्याचा पुत्र भगदत्त हा जो आहे त्याला त्याने गादीवर बसवले. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण सकाळी ही कथा लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत कीर्तनामध्ये. नरक चतुर्दशीच्या दिवशी ती कथा ती आठवली उद्धवांना आणि त्यानंतर भौमासुराच्या कैदेतील असणाऱ्या ज्या राजकन्या होत्या 16,100 त्यांच्याशी भगवंताचा विवाह झालेला आहे आणि त्या 16,100 आणि आधीच्या 8 पट्टराण्या यांच्यापासून भगवंतांना 10 पुत्र आणि 1 मुलगी झालेली आहे. हा सुद्धा भाग या ठिकाणी उद्धवांना तो आठवला. आता जेवढ्या चांगल्या गोष्टी असं आठवल्या तेवढ्या दुसऱ्या पण आठवल्या की कालयवन राजा जो होता, आता कालयवन म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये मुसलमान राजा जरासंध, या जरासंधाचं जरा आणि संध त्या राक्षसिणीने ते पाहिलं आणि तेव्हापासून ते जरासंध ज्याचे 2 तुकडे झाले तरी ते 2 तुकडे एकत्र येत होते आणि पुन्हा तो जिवंत व्हायचा. असा जरासंध कंसाचा सासरा.
नंतर शाल्व राजा याचे पण कथा येते. या तिघांनी म्हणजे कालयवन, जरासंध आणि शाल्व यांनी मथुरेवर, द्वारकेवर अनेक वेळा चढाई केलेली आहे. आणि ते पाहून भगवंतानी त्या ठिकाणून आता एक लीला केलेली आहे. रणछोडदास जसं नाव आहे तसं त्याप्रमाणे की तिथून ते पुन्हा गुप्त झालेले आहेत बलराम आणि श्रीकृष्ण. पुढे येतात 100 विविध बाणासूर, मूर, बलवल, दंतवक्त्र या सगळ्यांच्या कथा त्या ठिकाणी आहेत. भगवंतानी स्वतः काही जणांना मारलं आणि दुसऱ्याकडून मारविलं, म्हणून दोन्ही गोष्टी आहेत. त्यानंतर कर्ण, दुःशासन आणि शकुनी. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी जे मुख्य गुन्हेगार होते ते कर्ण, दुःशासन आणि शकुनी या मात्र अनेकांचे जीव गेले होते त्यांच्या सल्ल्यामुळे, म्हणून त्यांना मारणं हे क्रमप्राप्त होतं, म्हणून संपत्ती नष्ट झाली. आणि भीमाच्या गदेनी या दुःशासनाची आणि दुर्योधनाचं सुद्धा त्यांनी मांडी फोडलेली आहे. तो भाग जो आहे तो कुरुक्षेत्रावर काय चांगलं त्या सरोवराचं नाव आहे सन्निहित सरोवर. त्या सरोवरामध्ये आधी आपण गेलं तिथे महादेवाचं मंदिर आहे, खाली पाणी सगळं मोठं सरोवर आहे. आपण जेव्हा महाभारत सिरियल पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये आहे. आणि ते आठवत नसेल तर पुन्हा एकदा महाभारत सिरियल पहा. सेविलेचे सेवावे, अन्न घेतलेचे घ्यावे, जीवन तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. या पद्धतीने अनेकदा या कथा वाचल्या तरी त्या पुन्हा नवीनच आहेत हे आपल्याला जाणवेल. आणि मागच्या वेळेस पाहिलं आपण तेव्हा हे आपल्या लक्षात का नाही आलं असं वाटेल आपल्याला. म्हणजे आपल्या वाचनाची प्रगती, आपल्या भक्तीची प्रगती किती झाली हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. तर त्या ठिकाणी भगवंतानी त्याचासुद्धा मारलेला आहे. पुढे येतात प्रसंग महायुद्धाचा. 18 अक्षौहिणी सैन्य होतं. आता एक अक्षौहिणी म्हणजे किती ते सुद्धा आपण मागच्या एका अध्यायात पाहिलं होतं. एकूण त्यामध्ये 39,36,420 एवढं सैन्य, ज्यामध्ये 21,870 रथ, तेवढेच हत्ती, 65,600 घोडे आणि 1,09,350 पायदळ एवढं सैन्य म्हणजे एक अक्षौहिणी. अशा 18 अक्षौहिणी सैन्य. आणि या सगळ्यांचा या महायुद्धाचा परिणाम म्हणून ते सगळे मारल्या गेले. आणि तरी श्रीकृष्णाचे यादव जे होते, जे त्या ठिकाणी वाचले जे यादव जे आहेत ते मात्र तसेच राहिले. भगवंताने पाहिलं की हे जरी माझे नातेवाईक असले तरी यांच्यामुळे या भूमीला भारच होणार आहे, त्यामुळे यांचासुद्धा वध केला पाहिजे, यांनासुद्धा मारलं पाहिजे. म्हणून भगवंताचीच लीला आहे. आणि त्या लीलेप्रमाणे भगवंताने ते सगळं वर्णन आहे त्यामध्ये. त्या ठिकाणचे जे लवाळे होते ते त्याने तोडले आणि त्यापासून शस्त्र तयार झाले. मदिरा पोन हे सगळे मस्त झाले. आणि त्यांनी एकमेकामध्येच भांडण सुरू केलं आणि त्यामध्ये त्यांचा वध झाला. म्हणजे व्याप तितका संताप समर्थ सांगतात आपल्याला, आणि व्याप तितके वैभव, दोन्ही गोष्टी समर्थ सांगतात. जितका व्याप आपण वाढवू तितका आपल्याला आनंद होतो की आता पहा माझं एक घर होतं आता 3 घरं झाली, आता असं झालं तसं झालं, 1 फॅक्टरी होती 10 फॅक्टरी झाली, हजारो लोक माझ्या हाताखाली काम करतात, हा आनंद होत आहे. पण त्याचबरोबर हे जेव्हा एखाद्या ठिकाणी आग लागते, एखादं नष्ट होतं, त्याचं दुःखसुद्धा होतं. पण सुख आणि दुःख जे आहे ते आपण आपल्या स्वतःशीच लावून घेतो. आणि म्हणून आपल्याला दुःखापासून ते म्हणजे वाईट प्रसंगातून दुःख होतं आणि चांगल्या प्रसंगातून आपल्याला सुख होतं. पण भगवंतानी या दोन्ही गोष्टीला साक्षीत्वानेच पाहिलेलं आहे की ज्याचा आपल्याला काही संबंध नाही. हे जरी आज मारले गेले यादव तरी ते त्यांच्याच कृत्याने मारले गेले आहेत असा ते भगवंत त्या ठिकाणी विचार करतात. आणि ते म्हणतात की मी कोणावरही अन्याय करत नाही, मी स्वतःहून कोणाला मारत नाही, पण आपणच आपल्या दुःखाचं कारण असतो हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून भगवंताच्या सेवेमधून आम्हाला काय प्राप्त झालं, आम्हाला शेवटी दुःखच प्राप्त झालं, असा नकारात्मक विचार माणसाच्या मनामध्ये येत जातो. एवं संचिंत्य भगवान स्वराज्य स्थाप्य धर्मजम नंदयामास सुरधः साधूनां वर्त्म दर्शयन. म्हणून भगवंताने त्या महायुद्धाच्या नंतर काय केलं असेल की ज्याच्यावर आपलं भरपूर प्रेम होतं त्या युधिष्ठिराला पुन्हा हे सगळं राज्य दिलेलं आहे. वडिलांची संपत्ती जी होती पूर्वीपासूनची ती त्यांना दिलेली आहे. आणि आपल्या संबंधितांना, आपल्या जवळच्या लोकांना, भक्तांना चांगला सन्मार्गाला त्याने लावलेलं आहे.
उत्तरेच्या गर्भामधील पांडवांचं जे बीज होतं, अभिमन्यू जो आहे, त्याचंसुद्धा रक्षण भगवंताने केलेलं आहे, त्याची आठवण झाली. आणि अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून ते रक्षण केलेलं आहे. आणि मग याच धर्मराजाकडून आनंदाने त्याने 3 अश्वमेध यज्ञ करविले, हे सुद्धा त्या ठिकाणी. आणि शेवटी ते पुन्हा जेव्हा त्या द्वारकेमध्ये जाऊन कृष्णाने आपलं ऐश्वर जे आहे ते भोगलेलं आहे. संपदा मिळवून भोगावी सावकाश. संपदा म्हणजे सगळं ऐश्वर संपन्न असलं पाहिजे, माणसाने नसावं असं नाही, पण ते भोगत असताना याचा भोगता मी नाही हे लक्षात घेऊन रामकर्ता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप, अशा रीतीने आपलं वागणं असलं पाहिजे. पुन्हा एक कथा त्यांना त्यावेळेस आठवली. उद्धवांना सांबाने स्त्रीवेश घेतला होता आणि एका ऋषीकडे गेले आणि ते सगळे कौरव आणि ती सगळी मंडळी बरोबर जाऊन विचारतात, ही आमची भगिनी आहे, आता हिला पुत्र होणार का मुलगी होणार हे तुम्ही सांगावं. त्या ऋषीने आत्मज्ञानाने ओळखलं आणि ते म्हणतात की हिला आता मुसळच होईल आणि ते मुसळ तुम्हा सगळ्यांचा नाश करेल. ही सुद्धा कथा त्यावेळेस त्यांनी आपण दशमस्कंदामध्ये पुन्हा वेगळी पाहणारच आहोत. वृष्णी, भोज, अंधक या सगळ्या वंशातील जे यादव होते त्यांना सगळ्यांना प्रभास क्षेत्री नेलं आणि त्या ठिकाणी भगवंताने स्वतः स्नान करून आपले पितर, देवता, ऋषी यांचं तर्पण केलेलं आहे. ब्राह्मणांना अनेक गायींचं दान केलेलं आहे. हिरण्यम, रजतम, शय्याम, वासां, सजिन, कंबलान, यानम, रथानी, भान, कन्याधराम, वृत्तिकरीमपी म्हणजे सोन्या चांदीचे बिछाने, वस्त्र, मृगचर्म, कांबळी, वाहन, रथ, हत्ती हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ब्राह्मणांना दान म्हणून भगवंतांनी दिलेलं आहे. आणि जे काही अन्न असेल, शेतीच्या जमिनी असतील, या सगळ्यासुद्धा ब्राह्मणांना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि गायी आणि ब्राह्मणाला सर्वांना त्यांनी भगवंतांनी त्या ठिकाणी जमिनीवर डोकं ठेवून नमस्कार केला, म्हणजे साष्टांग नमस्कार त्यांनी घातलेला आहे. आता हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला लगेच आठवतं त्या चाफळचा प्रसंग. रामनवमीचा उत्सव आहे. नवमीनंतर दशमीला सगळ्यांचा त्या ठिकाणी ब्राह्मणांना बोलवून 1000 ब्राह्मणांचं त्या ठिकाणी भोजन जो आहे तो प्रसाद त्यांना द्यायचा होता. ठरल्याप्रमाणे ब्राह्मणांना बोलवून उद्या तुम्ही या म्हणून सांगितलं आहे समर्थाने. पण दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानेच कट केला आणि ते कोणीही त्या ठिकाणी गेलेले नाहीत. तेव्हा उद्धव आपले कल्याण स्वामी या आपल्या शिष्यांना समर्थांनी त्या चाफळच्या भोवती जर डोंगर आहेत, आज आपण जेव्हा जातो तेव्हा वरच्या बाजूला आपल्याला लाईट्स दिसतात, तिथे वस्ती आहेत, अनेक खेडेगाव आहेत त्या ठिकाणी, तेव्हा या आपल्या शिष्यांना पाठवून तिथल्या अंतजांना समर्थांनी त्या ठिकाणी प्रसादासाठी बोलवलं आणि त्यांना सगळ्यांना साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार समर्थाने केलेला आहे. आणि भूदेव म्हणून समर्थाने त्या सगळ्यांना नमस्कारसुद्धा केलेला आहे. आणि त्यावेळेस जी आरती रचलेली आहे ती आरती म्हणजे नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, ही जी आरती त्यावेळेसची आहे. म्हणजे हा जो प्रसंग आपण या 3ऱ्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायात पाहत आहोत, भगवंताने हे सगळं त्या प्रभास क्षेत्री केलेलं आहे. त्यावरून आपल्याला ही सुद्धा आठवण होती समर्थांचे भक्त असल्यामुळे. समर्थांचा चरित्र, समर्थांचा विचार हा सुद्धा अखंड आपल्याजवळ असावा. आणि हे सगळं पाहत असताना की यामध्ये आपले समर्थ कुठे आहेत, आपले समर्थ काय सांगतात, असा सुद्धा आपण विचार केला तर याच गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. म्हणून आज आपण या 3य स्कंदातल्या 2रा आणि 3रा असे 2 अध्याय आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण शेवटी आरती म्हणूया आणि मग थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम. जय हो जय श्री भागवता, रती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ,
सेवने करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरिणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथांचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय.